नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अशा एका योजनेविषयी माहिती बघणार आहोत। त्या योजनेची माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण आपण जीवन जगत असताना अशा अनेक वर्षानुवर्ष गोळा केलेली पुंजी जी असते किंवा पैसा असतो तो क्षणात निघून जातो। आणि जर समजा आपल्याला एखादा असा आजार जडला की तो आजार बरा करण्यासाठी आपल्याकडे पैसे कमी पडतात, त्यामुळे अशा काही परिस्थितीमध्ये काही लोकांना जीव गमवावा लागतो। आणि समजा जर आपल्या घरामध्ये जर एखादा कर्ता व्यक्तीला जर असा आजार झाला आणि त्या आजारामुळे आपलं संपूर्ण जीवन विस्कळीत होतं, म्हणजे आपलं स्वतःचंच नाही तर आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं जीवन विस्कळीत होतं। अशी कोणती योजना आहे, त्या योजनेचा बेनिफिट कसा घ्यायचा, किंवा हे सगळं विस्कळीत होण्यासाठी कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे, हे कुठेतरी आपण एका सिस्टममध्ये आणू शकतो। अशी कोणती गोष्ट आहे का ती जर आपण केली तर आपल्या कुटुंबावरती जी संकट येणार आहे किंवा जी अडचण निर्माण होणार आहे ती कुठेतरी कमी होणार आहे। तर अशा योजनेविषयी आपण माहिती बघणार आहोत। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण नवीन व्हिडिओ चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये काही वेळा एखादा आजार असा जडतो की ज्या आजारामुळे संपूर्ण जीवन विस्कळीत होतं। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आजार म्हणजे कॅन्सर। आता हा कॅन्सर झाल्यानंतर आपल्याकडे असलेला सर्व पैसा आपल्याला त्या आजारपण पूर्ण करण्यासाठी घालवावा लागतो। परंतु या कॅन्सरवरती मात करण्यासाठी डॉक्टर तर असतातच, परंतु त्यासाठी लागतो तो पैसा। आणि हा जर पैसा आपल्याला कुठून तरी वेगळ्या माध्यमातून किंवा एखाद्या योजनेतून किंवा एखाद्या पॉलिसीतून जर मिळालं तर किती बरं होणार आहे। अशीच एक पॉलिसी LIC कंपनीने सुरू केलेली, त्या पॉलिसीचं नाव आहे कॅन्सर कव्हर पॉलिसी। आता या कॅन्सर कव्हर पॉलिसीमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर वर्षाला 3000 रुपये गुंतवायचे आहेत। वर्षाला 3000 रुपये जर आपण गुंतवले तर आपल्याला 25 लाखापर्यंत विमा पॉलिसी मिळू शकते, कवर मिळू शकतो। आता वर्षाला जर आपण 3000 रुपये जर गुंतवले आणि आपल्याला जर कॅन्सर जर झाला किंवा आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला जर कॅन्सर झाला आणि त्याची जर पॉलिसी असेल तर आपल्याला जर तो कॅन्सर कमी स्वरूपाचा असेल तर आपल्याला टप्प्याटप्प्याने पैसे मिळतात। जर समजा तो पहिल्या स्टेजला असेल तर 7 लाख रुपये मिळतात आणि जर जास्त स्टेजला असेल तर आपल्याला 25 लाख रुपये मिळतात। म्हणजे दिवसाला आपल्याला एक 200 ते 250 रुपये महिन्याला आपल्याला 200 ते 250 रुपये भरावे लागणार आहेत। हा जर विचार केला तर त्या पैशाच्या तुलनेने आपल्याला मिळणारे जे पैसे आहेत म्हणजे 25 लाख रुपये खूप कमी आहेत। आता या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपलं वय हे 30 वर्षापेक्षा जास्त असलं पाहिजे। 30 वर्षापेक्षा जास्तच लोकांना या पॉलिसीचा आपल्याला लाभ घेता येतो। समजा जर आपल्याला जर गंभीर जर आजार झाला तर आपल्याकडे पैसे नसतात, परंतु जर LICच्या माध्यमातून जर आपण ह्या जर पॉलिसी जर काढली असेल तर आपल्याला संपूर्ण कॅन्सर आजार बरा करण्यासाठी किंवा निदान करण्यासाठी किंवा उपचार घेण्यासाठी संपूर्ण पैसे हे LIC कंपनी पुरवत असते। म्हणजे खूप महत्त्वाचा विषय आपल्याला एक ते समजून घेतलं पाहिजे की आपण जीवन जगत असताना कुटुंबामध्ये जर कॅन्सर हा आजार आला तर तो लवकर बरा होत नाही, आणि बरा होत नसताना सुद्धा आपल्याला पैसे मात्र खर्च करावे लागतात। आपण जर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कॅन्सर झाला हे समजल्यानंतर आपण शांत बसणार नाही, आपण पैसे मात्र गुंतवतोच किंवा पैसे आपण टाकतोच। तर अशा परिस्थितीमध्ये त्याचा जीव वाचेल हे सांगता येत नाही, परंतु कुटुंबामध्ये एक आर्थिक संकट निर्माण होतं आणि ह्या आर्थिक संकटामुळे पिढ्यानपिढ्या किंवा वर्षानुवर्ष आपल्याला ते सहन करावं लागतं, ती अडचण सहन करावी लागते। अशा परिस्थितीमध्ये ही LICची कॅन्सर कव्हर पॉलिसी खूप महत्त्वाची असते। मित्रांनो, आपण जर ही कॅन्सर पॉलिसी जर काढली तर या कॅन्सर पॉलिसी काढल्यानंतर आपल्याला 25 लाख रुपये उपचार करण्यासाठी तर मिळतीलच, परंतु आपल्याला कॅन्सर झाल्यानंतर आपलं जॉब जातं किंवा आपण व्यवसाय करू शकत नाही। मग अशा वेळेस आपल्या कुटुंबामध्ये कुटुंबाचं उदरनिर्वाह कसं जाणार, आपला प्रपंच कसा चालणार, यासाठी कंपनी तुम्हाला महिन्याला 30,000 रुपये देते। म्हणजे हे 1 वर्षापर्यंत, म्हणजे तुम्ही जर पॉलिसी काढली, तुम्हाला कॅन्सर झाला, तुमचे उपचार सुरू झाले तर अशा वेळेस उपचारासाठी कंपनी तुम्हाला पैसे देतेच, पण आपलं कुटुंब चालण्यासाठी 30,000 रुपये कंपनी तुम्हाला प्रत्येक महिन्याला देते। हे पूर्ण
कॅन्सरचं निदान झाल्यापासून तुम्हाला 1 वर्षापर्यंत हे पैसे मिळत असतात. म्हणजे कंपनी तुमची सर्वच बाजूने म्हणजे दखल घेते की समजा तुम्हाला जर आजार झाला तर आजार झाल्यानंतर त्याचं निदान करण्यासाठी किंवा त्याचा उपचार करण्यासाठी तुमच्याकडे पैसे पाहिजे ते पैसे पुरवते. तसंच आजार झाल्यानंतर आपण कुठल्याही कंपनीमध्ये किंवा कुठल्याही वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही कामाला जाऊ शकत नाही किंवा तुम्ही व्यवसाय चालवू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाला जीवन जगायचं असेल किंवा प्रपंच चालवायचा असेल तर पैसा खूप गरजेचा असतो. यासाठी कंपनी पूर्ण 1 वर्षभर प्रत्येक महिन्याला 30,000 रुपये तुम्हाला देते. तर मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची पॉलिसी आहे. मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये 3,000 रुपये वर्षाला असे खर्च करतो, पण जर 3,000 रुपये जर तुम्ही तुमच्या शरीरासाठी तुमच्या कुटुंबासाठी जर खर्च केला तर मात्र तुमचं कुटुंब हे अशा आजारावर नक्की मात करू शकतो. आणि या आजारातून जे नुकसान होतं, आर्थिक नुकसान असो, शारीरिक नुकसान तर होतेच, पण आर्थिक नुकसान आहे ती कुठल्या तरी पद्धतीने छोट्याफार प्रमाणामध्ये ती भरून काढता येते. कॅन्सर कव्हर पॉलिसी ही काढणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाने याचा विचार केला पाहिजे. मित्रांनो, खूप महत्त्वाची पॉलिसी आहे आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया करा चॅनल सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात आणि प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबापर्यंत, प्रत्येक नागरिकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.